जागते रहो। हार्दिकला ट्रेडिंग करायची इच्छा आहे। तो सध्या मुंबईमध्ये एका मीडिया कंपनीत काम करतोय। मात्र पगाराव्यतिरिक्त थोडा साइड इन्कम असावा अशी त्याची इच्छा आहे। निफ्टी आणि बँक निफ्टी ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग केलं तर दर महिन्याला 30 ते 40 हजार रुपयाचा इन्कम सहज जनरेट होऊ शकतो असं हार्दिकचा मित्र त्याला सांगतो। ऑप्शन ट्रेडिंगवर आधारित एका फिनफ्लुएन्सरच्या यूट्यूब चॅनलला हार्दिकने सबस्क्राइब केलंय। तो रोज त्याचे व्हिडिओ पाहू लागला। फिन इन्फ्लुएन्सर रोज वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी चॅनलवर शेअर करायचा। कॅन्डल स्टिक्स, टेक्निकल ॲनालिसिस, इंडिकेटर्स, ऑप्शन चेन ॲनालिसिस, OI डेटा अशा अनेक गोष्टींची माहिती तो फिनफ्लुएन्सर चॅनलवर देत होता। त्याने केलेल्या ट्रेड्सची माहिती देखील तो रोज यूट्यूब चॅनलवर टाकायचा। कधी 20,000 तर कधी 50,000 रुपये प्रॉफिट झाला असं सांगितलं जायचं। लोकांचा विश्वास बसावा म्हणून तो प्रॉफिटचे स्क्रीनशॉट्स देखील व्हिडिओमध्ये दाखवायचा। ते बघून हार्दिकने हिशोब करायला सुरुवात केली। दिवसाला 20 किंवा 50 नाही पण आपल्याला 10,000 रुपये जरी मिळाले तरी महिन्यातले 20 दिवस या हिशोबाने आपल्याला 2 लाख रुपये सहज मिळतील असा तो विचार करत होता। दिवसातले 1 किंवा 2 तास ट्रेडिंग करून जर एवढे पैसे मिळणार असतील तर नोकरी कशाला करायची असा विचार त्याच्या मनात आला। हार्दिक ज्या फिनफ्लुएन्सरचे व्हिडिओ बघत होता तो व्हिडिओच्या मध्ये पेड टेलिग्राम चॅनलची आणि त्याच्या शेअर मार्केट कोर्सची जाहिरात करायचा। हा व्यक्ती फ्रीमध्ये जर एवढे भारी शिकवत असेल तर पेड कोर्स आणि टेलिग्राम चॅनलवर खूप चांगला कंटेंट असेल हा विचार हार्दिकच्या मनात आला। त्याने 50,000 रुपये भरून टेलिग्राम चॅनल आणि शेअर मार्केट कोर्स जॉईन केला। कोर्स संपल्यावर नोकरी सोडून फुल टाइम ट्रेडिंग करण्याचा त्याने निर्णय घेतला। आधी ट्रेडिंगमधून बक्कळ पैसा कमवू, नंतर ब्ल्यू चिप शेअर्सचा चांगला पोर्टफोलिओ बनवू, पॉश एरियामध्ये 4 BHK फ्लॅट घेऊ, एक भारीतलं ऑफिस खरेदी करू असे अनेक स्वप्न हार्दिक बघत होता। फिनफ्लुएन्सरने सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसार त्याने ट्रेडिंग चालू केलं। मात्र त्याला काही केलं तरी पैसे मिळत नव्हते। कधी 5-10 हजारचा प्रॉफिट व्हायचा तर दुसऱ्या दिवशी लगेच 15-20 हजारचा लॉसही व्हायचा। आपण कोर्समध्ये सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसारच ट्रेडिंग करतोय, मग लॉस का होतोय हा प्रश्न हार्दिकला पडला आहे। फिनफ्लुएन्सरने आपली फसवणूक केली असं तो सगळीकडे सांगू लागला। मात्र या लॉससाठी जितका फिनफ्लुएन्सर जबाबदार आहे तितकाच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त हार्दिक स्वतः जबाबदार आहे। हा प्रकार आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो। कोविड नंतर अनेक नवीन गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये एंट्री केली आहे। सुदैवाने मार्केटमध्ये मोठी तेजी आली त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करून चांगला पैसा मिळाला। मात्र यामुळे शेअर मार्केटमधून पैसे कमावणं सहज शक्य आहे असा अनेकांचा गैरसमज झाला आहे। शेअर मार्केटमध्ये एंट्री करायला एक डीमॅट अकाउंट आणि 10-20 हजार रुपये भांडवल या 2च गोष्टी लागतात। त्यामुळे चालू करून बघू या विचाराने गुंतवणूकदार एंट्री करतात। सुरुवातीला यूट्यूबवर फ्री व्हिडिओ बघतात, नंतर पेड कोर्स जॉईन करतात आणि एवढंच सगळं करून शेवटी लॉसच होतो। आपल्या बाबतीत असं होऊ नये यासाठी आपण काय करावं ते आता जाणून घेऊया। ज्याप्रमाणे आपण आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करतो, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मग PhD करतो। 12वी नंतर डायरेक्ट PhD करणं शक्य आहे का याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे। त्याच प्रकारे फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस शिकल्याशिवाय डायरेक्ट फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग करणं शक्य नाहीये। सुरुवात करायला हरकत नाही, मात्र त्यात फार यश मिळणार नाही।